नमस्कार. चला आज एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलूया. आपल्या ग्रामपंचायतीची वेबसाईट आहे, पण ती खरंच किती कामाची आहे? अनेकदा ती फक्त एक डिजिटल पाटी बनून राहते. पण आज आपण पाहणार आहोत की त्याच वेबसाईटला गावाच्या प्रगतीचं इंजिन आणि नागरिकांच्या आवाजाचं एक मजबूत व्यासपीठ कसं बनवता येईल. चला तर मग या डिजिटल गावछावळ्याचा आराखडा नीट समजून घेऊया. खरं सांगायचं तर हा प्रश्न आपण सगळ्यांनी स्वतःला विचारायलाच हवा. अनेक ग्रामपंचायतींच्या वेबसाईट्स फक्त नावालाच असतात. माहिती जुनी असते, दिलेले फोन नंबर बंद लागतात आणि योजनांची नावं सोडली तर आतमध्ये काहीच सापडत नाही. म्हणजे ती एका कोऱ्या पाटीसारखीच असते, ज्यावर गावाचं भविष्य काही लिहिता येत नाही. तर कुठल्याही चांगल्या डिजिटल प्लॅटफॉर्मचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा जो स्तंभ असतो तो म्हणजे विश्वास. आणि हा विश्वास येतो कुठून? तर तो येतो सहज उपलब्ध होणाऱ्या आणि अगदी पारदर्शक माहितीच्या पायावर. आता या स्लाइडवर बघा, बजेट, कुठून पैसा आला, कुठे खर्च झाला, कोणती विकास कामं झाली, सगळ्या सूचना, या सगळ्या गोष्टी जेव्हा एका क्लिकवर उपलब्ध होतात तेव्हाच खरी पारदर्शकता येते. प्रत्येक रुपयाचा हिशोब मिळतो आणि जबाबदारी पण निश्चित होते. आणि ही माहिती फक्त नागरिकांसाठी नाही, तर ग्रामपंचायत सचिव, विस्तार अधिकारी आणि BDO यांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. त्यांचं काम सोपं होतं. ही कल्पना किती जबरदस्त आहे नाही का? म्हणजे ते मोठे मोठे आकडे आणि किचकट तक्ते बघण्याऐवजी आपला रुपया कुठे जातोय हे जर एका साध्या चित्रातून सगळ्यांना समजलं तर. याने होतं काय की आर्थिक साक्षरता वाढते आणि गावातला प्रत्येकजण प्रशासनाच्या कामात अगदी सहजपणे सहभागी होऊ शकतो. हे बघा, या चार्टकडे पाहिल्यावर एका सेकंदात कळतं की नक्की पैसा कुठे वापरला गेलाय. पायाभूत सुविधांवर किती, आरोग्यावर किती, स्वच्छतेवर किती, सगळं अगदी स्पष्ट. इथे लपवाछपवीला अजिबात जागा नाही. हीच तर आहे खरी डिजिटल पारदर्शकता. ओके, तर पारदर्शकतेचा पाया आपण पक्का केलाय. आता पुढच्या लेव्हलवर जाऊया. वेबसाईटला फक्त माहिती देणारा बोर्ड न ठेवता तिला थेट सेवा देणारा आणि नागरिकांना सहभागी करून घेणारं एक केंद्र बनवूया. जरा विचार करा, जन्म-मृत्यूच्या दाखल्यासाठी आता हेलपाटे मारायची गरजच नाही. तक्रार घर बसल्या ऑनलाईन नोंदवता येते आणि आपलं काम कुठपर्यंत आलंय हेही ऑनलाईन तपासता येतं. आणि काम झाल्यावर तुम्ही तुमचा फीडबॅक पण देऊ शकता. म्हणजे हे संपूर्ण चक्र एकाच वेबसाईटवर पूर्ण होतं. किती सोपं होईल ना सगळं? हे कॅलेंडर म्हणजे खरं तर लोकशाहीला मजबूत करणारं एक भारी साधन आहे. याच्यामुळे अरे आम्हाला तर माहीतच नव्हतं असं म्हणायला कोणालाच संधी मिळणार नाही. ग्रामसभा कधी आहे, कोणत्या योजनेची शेवटची तारीख जवळ आली आहे, हे सगळं तुमच्या बोटांच्या टोकावर असेल. आता आपण तिसऱ्या आणि तितक्याच महत्त्वाच्या स्तंभाकडे वळूया. वेबसाईटचा उपयोग फक्त प्रशासकीय कामांसाठी नाही, तर आपल्या गावाचा अनोखा वारसा, इथली संस्कृती आणि यश दाखवण्यासाठी सुद्धा झाला पाहिजे. यातूनच तर एक सामुदायिक अभिमान तयार होतो. या स्लाइडवरच्या गोष्टी बघा. आपल्या गावाचा इतिहास, इथले कलाकार, आपले सण उत्सव, स्थानिक यशोगाथा. जेव्हा हे सगळं एकत्र एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर येतं तेव्हा ती वेबसाईट फक्त माहिती देत नाही, तर ती आपल्या गावाची एक जिवंत ओळख बनते, जी आपण जगासमोर अभिमानाने मांडू शकतो. आणि हे बघा, शब्दांपेक्षा चित्रण जास्त बोलतात नाही का? अशा तेव्हा आणि आता फोटोंमधून विकास कामांचा परिणाम इतका स्पष्ट दिसतो की पंचायतीच्या कामावरचा विश्वास आपोआप वाढतो. आतापर्यंत आपण ज्या सगळ्या शानदार कल्पना पाहिल्या त्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी एक मजबूत तांत्रिक पाया लागतो. कारण वेबसाईट फक्त असणं महत्त्वाचं नाही, तर ती जिवंत, चालू आणि सुरक्षित असणं जास्त महत्त्वाचं आहे. चला तर मग या डिजिटल वास्तूचा पाया कसा असावा ते पाहूया. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. ग्रामपंचायतीचं स्वतःचं डोमेन आणि सर्व्हर असणं म्हणजे ती एक डिजिटल मालमत्ता बनते, जी स्वशासनासाठी खूप गरजेची आहे. दुसऱ्याच्या सबडोमेनवर अवलंबून राहणं म्हणजे आपली ओळख आणि आपलं नियंत्रण दुसऱ्याच्या हातात देण्यासारखं आहे. ते आपल्याला नकोय. CMS म्हणजे कंटेंट मॅनेजमेंट सिस्टम. हीच ती गुरुकिल्ली आहे जी वेबसाईटला जिवंत ठेवते. याच्याशिवाय वेबसाईट काही दिवसांतच जुनी आणि निरुपयोगी होऊन जाते. CMS असेल तर ग्रामपंचायत कर्मचारी स्वतःच नवीन योजना, सूचना, फोटो अगदी सहजपणे अपलोड करू शकतात. कोणा प्रोग्रॅमरची वाट बघावी लागत नाही. ही स्लाइड अगदी स्पष्टपणे सांगते की एका चांगल्या वेबसाईटमुळे सगळ्यांचाच फायदा होतो. नागरिकांना माहिती आणि सेवा मिळतात, ते सक्षम होतात, अधिकाऱ्यांचं काम सोपं आणि प्रभावी होतं आणि शासनाला गाव पातळीवरचा अचूक डेटा मिळतो, ज्यामुळे नियोजन करणं सोपं जातं. ही एक विन 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 सिच्युएशन आहे. तर मग जाता जाता हा एकच प्रश्न, आपल्या गावाला डिजिटल भविष्यात पुढे घेऊन जायचं असेल तर आपली वेबसाईट फक्त अस्तित्वात असून चालणार नाही. ती खऱ्या अर्थाने जिवंत, धडधडणारी असायला हवी. एक असं व्यासपीठ जे प्रगतीसाठी सतत काम करत राहील.